नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोणते ते 3 मंत्र आहेत जे आपल्याला यशाची पाऊलवाट करताना घेऊन जाणार आहेत. तर सर्वात प्रथम म्हणजे इच्छाशक्ती. आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे असणारी जबरदस्त इच्छाशक्ती आपल्याला आपल्या यशाकडे घेऊन जाऊ शकते. ही इच्छाशक्ती, उत्कट इच्छाशक्ती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. कारण कशाला हा विचार करण्याआधी आपल्या मनात यायला हवं, का नाही, आणि हे फक्त इच्छाशक्तीच्या जोरावरच येऊ शकतं. मग आपोआपच तुमचे बंद झालेले मार्ग आपोआप खुले व्हायला सुरू होतील. एखाद्या गोष्टीचा तुम्ही किती ध्यास घेता, त्याला सर्वार्थानं कसं वाहून घेता आणि त्यासाठी किती तपशीलवार योजना आखता, यावर तुमचं यश अवलंबून असतं. म्हणूनच आपल्याकडे जबरदस्त इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास यश मिळवण्यासाठी खूप गरजेचा असतो. आपली परिस्थिती जर आपल्याला बदलायचा असेल तर आपल्याला स्वतःवरती खूप आत्मविश्वास असला पाहिजे. कारण ज्या गोष्टी आपण कधीही कोणत्याही परिस्थितीत बदलू शकत नाही, त्याचबरोबर जगायला शिकलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी बदलणं आपल्याला शक्य असतं त्या नक्कीच बदलायला पाहिजेत. आणि त्या फक्त आणि फक्त शक्य आहेत तो आपल्याकडे असणाऱ्या आत्मविश्वासामुळे. आत्मविश्वास ही यशाकडे जाणारी पहिली गुरुकिल्ली आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. एखादी गोष्ट हाती घेतली ती उत्तमच करायची आणि शेवटपर्यंत चालू ठेवायची. या जिद्दीमुळे या कोणत्याही प्रकारच्या खेळांमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. मग तो जीवनाचा असो किंवा तुमच्या व्यावसायिक दृष्टिकोनातला असो किंवा तुमच्या अभ्यासातला असो. कोणतीही गोष्ट नाही म्हणण्याआधी एकदा प्रयत्न करून बघितलं पाहिजे आणि आपला आत्मविश्वास जागृत ठेवला पाहिजे. तिसरं म्हणजे नियोजन. नियोजन ही अशी गोष्ट आहे की ज्याच्या बेसवर तुम्ही काहीही करू शकता. प्रत्येकाच्या यशाचं रहस्य असतं त्याने केलेल्या नियोजनामध्ये. तुमची मूल्य, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि प्रत्यक्षात तुम्ही आखलेल्या योजना किती आणि कशा पद्धतीने तुम्ही अंमलात आणता, यावरच तुमचं यश आणि अपयश अवलंबून असतं. यशाचा मार्ग आणि यशाचं शिखर यात काही पावलांचं अंतर नक्की असतं. ती तेवढी पावलं चालली तर शिखर तुमचंच, पण तेच अवघड असतं. त्यासाठी यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे एक योग्य पद्धतीचं नियोजन असणं खूप गरजेचं असतं. त्या नियोजनाच्या पावलावर तुम्ही यशाचं कोणतंही मोठं शिखर गाठू शकता. नियोजन करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुमच्याकडे 2 प्लॅन असले पाहिजेत, प्लॅन ए आणि प्लॅन बी. जर तुमच्याकडून ए प्लॅन फेल झाला तर दुसरा प्लॅन नक्की कामी आला पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा.